शेतकरी मित्रांनो, मी संकेत एडिट या यूट्यूब चॅनलवर मी संकेत तुपे आपलं स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्रांनो, उडीद ज्या वेळेस आपण पेरणी करत असतो, उडीद पेरणी करत असताना कोणती खते दिली गेली पाहिजे हे आपण आज जाणून घेणार आहे. कोणती खत टाकणं गरजेचं आहे याबाबत आज ही माहिती जाणून घेणार आहोत. आपल्या शेतकरी मित्रांनो, बरेच शेतकरी काय करत असतात, उडदाची पेरणी केल्यानंतर ज्यावेळेस उडीद 20 ते 25 दिवसाचा होत असतो त्यावेळेस नंतर उडीद पिकाला खत वगैरे देत असतात. शेतकरी मित्रांनो, जे काय उडीद पीक असतं, उडीद पीक हे अतिशय कमी कालावधीचं असतं. तर कमीत कमी ते 3.5 महिन्याचं असतं पीक आहे. उडीद पिकाला तुम्ही जेवढ्या लवकर खत द्याल तेवढ्या लवकर ते लागू पडतील आणि त्याचा पहिली गोष्ट फायदा होतो. जे काय खत अशी असतात ते पिकाला टाकल्यानंतर 20 ते 30 दिवसानंतर त्यामध्ये पिकाला लागू असतात. याच्यासाठी जर आपण पेरणी करताना जर उडीदामध्ये टाकले तर त्यामध्ये उडीद पिकाला फायदा होतो. उडीद ते खत अपटेक करतं आणि त्या खतामुळे जे काय उडदाची वाढ होती, फूल वगैरे व्यवस्थित लागतात, शेंगा वगैरे चांगल्या पोचतात. पण त्यातल्या त्यात शेतकरी मित्रांनो, उडीद पेरणी करत असताना नेमके आपण कोणती खत दिली गेली पाहिजे ते सुद्धा आज आपण सांगणार आहे. पण त्याच्या आधी शेतकरी मित्रांनो, उडीद पिकाला आधी कोणत्या खताची गरज आहे, कोणती खते त्यामध्ये गरजेची असतात हे त्यामध्ये समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्यानुसार शेतकरी मित्रांनो, उडीद पीक असे आहे की त्यामध्ये नायट्रोजनची सगळ्यात कमी गरज असते. म्हणजेच अगदी आपण नाही दिलं तरी आपण चालू शकतं. नायट्रोजन म्हणजे काय, युरिया वगैरे असतो, पिकाला अतिशय कमी लागत असतो, नाही दिला तरी सुद्धा चालतो. तर त्यामध्ये उडदाला गरज असते फॉस्फरस आणि पोटॅश. फॉस्फरस आणि पोटॅश ही दोन एक घटक आहे. ही उडदाला त्यामध्ये जे जास्त लागते, उडदाच्या मुळ्यांची चांगली वाढ होते, जे म्हणजे फॉस्फरस यामध्ये गरज असते. तर त्याच्या तुलनेमध्ये पोटॅश देणं गरजेचं आहे, कारण झाड मजबूत होण्यासाठी व दाण्यांची साईज त्यामध्ये चांगली वाढ होण्यासाठी, शेंगा पूर्ण भरण्यासाठी आपण ते केलं गेलं पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, संकेत एडिट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.